नमस्कार. समाज सुधारक चॅनलच्या माध्यमातून आज आपण भारतीय इतिहासातील एका अशा जखमेबद्दल जाणून घेणार आहोत जिच्या खुणा आजही काळजावर कोरलेल्या आहेत. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, पण ही पहाट रक्ताने माखलेली होती. देशाची फाळणी ही केवळ राजकीय घटना नव्हती, तर ते कोट्यावधी लोकांच्या आयुष्याचे उद्ध्वस्त होणे होते. मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या स्थलांतराचा हा हृदयद्रावक प्रवास 20 टप्प्यात आपण पाहणार आहोत. भाग 1. राजकीय संघर्षाची ठिणगी. 1940च्या दशकात भारताच्या स्वातंत्र्याचा सूर्य जवळ येत होता, पण त्याचवेळी धार्मिक ध्रुवीकरणही तीव्र झाले होते. ईस्ट इंडिया कंपनीने पेरलेली विषमतेची बीजे आता विषवृक्ष बनली होती. मुस्लिम लीगने द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडून मुस्लिमांसाठी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली. दुसरीकडे महात्मा गांधी आणि काँग्रेस अखंड भारत या विचारावर ठाम होते. मात्र ब्रिटिशांच्या फोडा आणि राज्य करा या कुटील नीतीने हिंदू आणि मुस्लिमांमध्ये संशयाची भिंत उभी केली होती. हा वैचारिक संघर्ष हळूहळू हिंसक वळण घेऊ लागला, ज्याने देशाच्या भविष्याला फाळणीच्या उंबरठ्यावर आणून उभे केले. भाग 2. रक्ताने माखलेला थेट कृतिदिन. 16 ऑगस्ट 1946 हा दिवस भारतीय इतिहासातील एक काळा दिवस ठरला. मोहम्मद अली जिन्ना यांनी पाकिस्तानच्या मागणीसाठी डायरेक्ट ॲक्शन डेचे आवाहन केले. या आवाहनानंतर कलकत्ता शहरात भीषण दंगली उसळल्या. अवघ्या 72 तासात हजारो निरपराध लोक मारले गेले. या घटनेला ग्रेट कलकत्ता किलिंग्स म्हणून ओळखले जाते. या दंगलींचे लोण नंतर नोआखाली आणि बिहारपर्यंत पसरले. यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनात आपल्या शेजाऱ्याबद्दलच भीती निर्माण झाली. या हिंसेने हे स्पष्ट केले की आता एकत्र राहणे कठीण होत चालले आहे आणि फाळणीची मागणी जोर धरू लागली. भाग 3. लॉर्ड माउंटबॅटन आणि 3 जून योजना. मार्च 1947 मध्ये लॉर्ड माउंटबॅटन भारताचे शेवटचे व्हाईसरॉय म्हणून भारतात आले. ब्रिटिश सरकारला लवकरात लवकर सत्ता सोडून भारत सोडून जायचे होते. माउंटबॅटन यांनी येथील नेत्यांशी चर्चा करून 3 जून योजना जाहीर केली. या योजनेनुसार भारताची फाळणी निश्चित झाली. सत्तेच्या घाईत ब्रिटिशांनी अशा प्रकारे योजनेची आखणी केली की ज्यामुळे कोट्यावधी लोकांच्या जीवाची पर्वा न करता केवळ कागदावर सीमा आखल्या गेल्या. या घाईघाईत घेतलेल्या निर्णयाने भारताच्या विभाजनावर शिक्कामोर्तब केले आणि इतिहासातील सर्वात मोठ्या मानवी शोकांतिकेची पायाभरणी झाली. भाग 4. रॅडक्लिफ रेषा, कागदावरील फाळणी. भारत आणि पाकिस्तानमधील सीमा ठरवण्याची जबाबदारी ब्रिटिश वकील सिरिल रॅडक्लिफ यांना देण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे रॅडक्लिफ याआधी कधीही भारतात आले नव्हते. त्यांना या देशाची भौगोलिक रचना, संस्कृती किंवा लोकसंख्येची कोणतीही माहिती नव्हती. त्यांनी केवळ नकाशे आणि जनगणनेच्या आधारे अवघ्या 5 आठवड्यात सीमारेषा आखली. ही रेषा अनेक ठिकाणी लोकांच्या घरांच्या मधून, शेतांच्या मधून आणि गावांच्या मधून गेली. रॅडक्लिफ यांनी आखलेली ही कागदावरील रेषा पुढे कोट्यावधी लोकांच्या रक्ताने आणि अश्रूंनी भिजली, ज्याने एका रात्रीत शेजाऱ्यांना शत्रू बनवले. भाग 5. पंजाबचे रक्ताळलेले विभाजन. रॅडक्लिफ रेषेचा सर्वात भयंकर परिणाम पंजाबवर झाला. पंजाब हा असा प्रांत होता जिथे हिंदू, शीख आणि मुस्लिम पिढ्यानपिढ्या गुण्यागोविंदाने राहत होते. मात्र फाळणीची अधिकृत घोषणा होताच तिथे नरसंहार सुरू झाला. अमृतसर, लाहोर आणि मुलतानसारखी शहरे आगीच्या भक्षस्थानी पडली. ज्या घरांना लोकांनी कष्टाने उभारले होते तीच घरे सोडून त्यांना जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागला. पंजाबमधील नद्यांच्या पाण्यापेक्षा लोकांच्या रक्ताचे प्रमाण जास्त झाले होते. एका रात्रीत पंजाबची संस्कृती आणि तिथल्या लोकांचे जीवन 2 तुकड्यात विभागले गेले, ज्याचे दुःख आजही पंजाबच्या लोकगीतांतून झळकते. भाग 6. बंगालमधील विस्थापन आणि वेदना. देशाच्या दुसऱ्या कोपऱ्यात बंगालमध्येही फाळणीचे सावट गडद होते. पूर्व बंगाल पूर्व पाकिस्तान बनला आणि पश्चिम बंगाल भारतात राहिला. पंजाबच्या तुलनेत तिथे सुरुवातीला हिंसाचार कमी होता, पण स्थलांतरितांचा ओघ प्रचंड होता. हिंदू कुटुंबे ढाका आणि नोवाखाली सोडून कोलकात्याकडे धावत होती, तर मुस्लिम कुटुंबे उलट दिशेला जात होती. फाळणीने बंगालचे हृदय चिरले गेले. इथले विस्थापन एका दिवसाचे नव्हते, तर ते अनेक वर्ष चालले. आपले घर, जमिनी आणि बालपण तिथेच सोडून आलेल्या लोकांच्या डोळ्यातील अश्रू आजही त्या फाळणीच्या जखमीची साक्ष देतात. भाग 7. 15 ऑगस्ट 1947. आनंदाची आणि दुःखाची पहाट. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. दिल्लीत पंडित नेहरूंनी ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे ऐतिहासिक भाषण दिले. देश स्वातंत्र्याचा जल्लोष करत होता, पण सीमेच्या दोन्ही बाजूंना मृत्यूचे तांडव सुरू होते. ज्या दिवशी लोक तिरंगा फडकवत होते त्याच दिवशी लाखो लोक आपल्या डोक्यावर गाठोडी घेऊन मैलोन मैल चालत होते. एका बाजूला स्वातंत्र्याचा आनंद होता, तर दुसऱ्या बाजूला घर गमावल्याचे प्रचंड दुःख.
हा दिवस भारतासाठी जेवढा गौरवाचा होता तेवढाच तो मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या विस्थापनाच्या संकटाची सुरुवात करणाराही ठरला. भाग 8. अथांग मानवी महापूर. विस्थापन. फाळणीमुळे सुमारे 1.5 कोटी लोकांनी आपल्या मूळ भूमीचा त्याग केला. हा मानवी इतिहासातील सर्वात मोठा सामूहिक स्थलांतराचा प्रकार होता. रस्ते, गाड्या आणि पायवाटा लोकांच्या गर्दीने भरून गेल्या होत्या. लोकांकडे ना अन्न होते ना पाणी, फक्त जीव वाचवण्याची धडपड होती. बैलगाड्यांचे ताफे मैलोनमैल पसरलेले असायचे, ज्यांना काफिला म्हटले जाई. या प्रवासात हजारो लोक वाटेतच थकव्याने, आजाराने किंवा हल्ल्यात मृत्युमुखी पडले. आपल्या पूर्वजांच्या थडगांना आणि आठवणींना तिथेच सोडून निघणे हे विस्थापितांसाठी मृत्यूहूनही भयंकर दुःख होते, जे शब्दात मांडणे अशक्य आहे. भाग 9. मृत्यूचा प्रवास. ब्लड ट्रेन्स. फाळणीच्या काळातील रेल्वे प्रवास हा साक्षात यमलोकाची यात्रा ठरली. निर्वासितांनी भरलेल्या गाड्यांवर सीमेच्या दोन्ही बाजूंनी अशस्त्र टोळ्या हल्ले करत असत. जेव्हा या गाड्या स्थानकावर पोहोचायच्या तेव्हा त्यातून जिवंत माणसे उतरण्याऐवजी फक्त रक्ताने माखलेली प्रेते बाहेर यायची. डब्यांच्या भिंतींवर रक्ताचे डाग आणि लोकांच्या किंचाळ्यांच्या खुणा असायच्या. रेल्वेचे रूळ मृतदेहांनी भरून गेले होते. गाडीत बसणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे असे झाले होते. ही डेथ ट्रेन्स फाळणीच्या क्रूरतेचे सर्वात भीषण प्रतीक बनली, ज्याने मानवी क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या होत्या. भाग 10. स्त्री. फाळणीचा मूक बळी. कोणत्याही युद्धात किंवा संघर्षात स्त्री सर्वात जास्त भरडली जाते आणि फाळणीतही तेच घडले. सुमारे 75,000 ते 1,00,000 महिलांचे या काळात अपहरण करण्यात आले. त्यांच्यावर सामूहिक अत्याचार झाले आणि त्यांना जबरदस्तीने धर्मांतर करावे लागले. अनेक कुटुंबांनी आपल्या घरातील महिलांची इज्जत वाचवण्यासाठी त्यांना स्वतःच्या हाताने विष दिले किंवा विहिरीत उड्या मारण्यास भाग पाडले. महिलांची शरीरे हे जणू युद्धाचे मैदान बनले होते. या महिलांच्या मूक वेदना आजही इतिहासाच्या पानांमध्ये दबलेल्या आहेत. फाळणीने मातृत्वाचा आणि स्त्रीत्वाचा केलेला अपमान हा मानवजातीवरील मोठा कलंक आहे. भाग 11. मुलांचे उद्ध्वस्त झालेले बालपण. फाळणीच्या वावटळीत सर्वात जास्त परवड झाली ती लहान मुलांची. हजारो मुले आपल्या आईवडिलांपासून दुरावली आणि अनाथ झाली. भुकेने व्याकुळ होऊन रस्त्याच्या कडेला रडणारी बालके हे विदारक दृश्य होते. अनेकांनी आपल्या डोळ्या देखत आपल्या पालकांचा खून होताना पाहिला. जे मूल कालपर्यंत खेळत होते ते आज एका अनोळखी देशाच्या निर्वासित छावणीत अन्नाच्या तुकड्यासाठी रांगेत उभे होते. या मुलांच्या मनावर झालेल्या या आघाताने त्यांचे संपूर्ण बालपणच हिरावून घेतले. फाळणीने दिलेल्या या जखमा या पिढीने आयुष्यभर आपल्या मनावर वाहिल्या, ज्यातून सावरणे त्यांच्यासाठी अशक्य होते. भाग 12. निर्वासित छावण्यांमधील संघर्ष. जे लोक सीमा ओलांडून भारतात आले त्यांच्यासाठी संकट संपले नव्हते. दिल्लीतील कुरुक्षेत्र, जुना किल्ला आणि हुमायूनचा मकबरा यांसारख्या ठिकाणी प्रचंड मोठी शरणार्थी शिबिरे उभारली गेली. या शिबिरांमध्ये राहण्याची परिस्थिती अत्यंत दयनीय होती. हजारो लोक एकाच तंबूत राहत होते. स्वच्छ पाणी आणि अन्नाचा प्रचंड तुटवडा होता. कॉलरा आणि इतर साथीच्या रोगांमुळे शिबिरांमध्येही मृत्यूचे थैमान सुरूच होते. सरकारी यंत्रणा या अथांग मानवी प्रवाहापुढे तोकडी पडत होती. ज्यांनी कालपर्यंत मोठ्या वाड्यांमध्ये आयुष्य काढले त्यांना आज उघड्यावर चिखलात दिवस काढावे लागत होते. भाग 13. मालमत्ता आणि अस्तित्वाचा नाश. फाळणीने लोकांना केवळ बेघर केले नाही तर त्यांना कंगाल बनवले. पिढ्यानपिढ्या कमावलेली शेती, व्यवसाय, सोने आणि जमीन एका रात्रीत परकी झाली. लोक फक्त अंगावरच्या कपड्यांनिशी बाहेर पडले होते. कित्येक श्रीमंत कुटुंबे रस्त्यावर आली. विस्थापितांना रिकाम्या हाताने एका नवीन देशात आपले अस्तित्व शोधायचे होते. पाकिस्तानने भारतीयांच्या मालमत्तांवर आणि भारताने पाकिस्तानात गेलेल्यांच्या मालमत्तांवर ताबा मिळवला, पण ज्यांच्या मालकीचे ते होते त्यांना त्याचा कोणताही मोबदला मिळाला नाही. हा केवळ आर्थिक लॉस नव्हता, तर तो स्वाभिमानाचा आणि कष्टाचा पूर्णतः झालेला नाश होता. भाग 14. दिल्लीचे बदललेले रूप. फाळणीचा सर्वाधिक परिणाम झालेल्या शहरांपैकी एक म्हणजे दिल्ली. दिल्लीतील मुस्लिमांची मोठी लोकसंख्या पाकिस्तानात गेली आणि तिथून आलेले हिंदू सीख निर्वासित दिल्लीत स्थायिक झाले. यामुळे दिल्लीच्या लोकसंख्येत आणि संस्कृतीत आमूलाग्र बदल झाला. लाजपत नगर, राजेंद्र नगर आणि पंजाबी बाग यांसारख्या वसाहती या निर्वासितांनीच वसवल्या. दिल्लीच्या भाषेवर, खानपानावर आणि व्यवसायावर पंजाबचा मोठा प्रभाव पडला. दिल्लीने या दुःखाला पचवून एक नवीन मिश्र संस्कृती स्वीकारली.
आजची आधुनिक दिल्ली ही याच निर्वासितांच्या मेहनतीतून आणि जिद्दीतून उभी राहिलेली एक महानगरी आहे. भाग 15. महात्मा गांधींचे शांतता मिशन. देश स्वातंत्र्याचा आनंद साजरा करत असताना महात्मा गांधी दिल्लीत नव्हते. ते बंगालमधील नुआखाली येथे जातीय दंगली थांबवण्यासाठी अनवाणी फिरत होते. गांधीजींसाठी हे स्वातंत्र्य अर्धवट होते, कारण त्यात प्रेम आणि बंधुभाव नव्हता. त्यांनी दंगलखोरांच्या हातातील शस्त्रे खाली ठेवायला लावली आणि उपोषणाद्वारे दिल्लीतील हिंसेवर नियंत्रण मिळवले. माझे आयुष्य हेच माझे संदेश आहे असे म्हणणाऱ्या गांधीजींनी फाळणीच्या आगीत होरपळणाऱ्या लोकांसाठी शांततेचा दूत म्हणून काम केले. फाळणीच्या त्या अंधारात गांधीजींचा अहिंसेचा मार्ग हाच एक आशेचा किरण होता, ज्याने अनेक जीवांचे रक्षण केले. भाग 16. सरदार पटेल आणि पुनर्वसनाचे आव्हान. फाळणीनंतर विखुरलेल्या देशाला सावरण्याची आणि निर्वासितांच्या पुनर्वसनाची कठीण जबाबदारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर होती. त्यांनी केवळ 562 संस्थानांचे भारतात विलिनीकरणच केले नाही, तर पाकिस्तानातून आलेल्या लाखो लोकांसाठी निवारा, नोकरी आणि सुरक्षिततेची व्यवस्था केली. पटेलांनी प्रशासकीय यंत्रणेला शिस्त लावून मदतकार्य गतिमान केले. त्यांच्या कणखर नेतृत्वामुळेच फाळणीच्या इतक्या मोठ्या संकटानंतरही भारताची फाळणी झाली असली तरी देशाचा डोलारा कोसळला नाही. लोहपुरुष म्हणून त्यांनी फाळणीच्या जखमेवर फुंकर घालून देशाला स्थिर करण्याचे ऐतिहासिक कार्य पार पाडले. भाग 17. साहित्यातील फाळणीच्या वेदना. फाळणीच्या भीषण वास्तवाचे प्रतिबिंब भारतीय साहित्यात गडदपणे उमटले आहे. सादत हसन मंटो, खुशवंत सिंग, भीष्म साहनी आणि अमृता प्रीतम यांसारख्या साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून फाळणीचा क्रूर चेहरा जगासमोर मांडला. तोबा टेक सिंग, ट्रेन टू पाकिस्तान आणि तमस यांसारख्या कलाकृती आजही अंगावर काटा आणतात. अमृता प्रीतम यांची आज आखा वारिस शाहनू ही कविता पंजाबच्या चिरलेल्या छातीची हाक आहे. या साहित्याने केवळ कथा सांगितल्या नाहीत, तर फाळणीत हरवलेली माणुसकी आणि तुटलेली मने पुन्हा शोधण्याचा प्रयत्न केला. हे साहित्य आजही फाळणीचा जिवंत दस्तऐवज मानले जाते. भाग 18. दीर्घकालीन परिणाम आणि काश्मीर. 1947ची फाळणी ही केवळ जमीन वाटणी नव्हती, तर तिने दक्षिण आशियाच्या राजकारणात कायमचे शत्रुत्व पेरले. या फाळणीतूनच काश्मीरचा प्रश्न उद्भवला, जो आजही दोन देशांमधील संघर्षाचे मुख्य कारण आहे. फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात 4 युद्धे झाली आणि आजही सीमेवर तणाव असतो. एकाच संस्कृतीतून आलेले लोक आज एकमेकांचे कट्टर शत्रू बनले आहेत. फाळणीने केवळ सीमारेषा ओढल्या नाहीत, तर त्या रेषेने लोकांच्या विचारांत आणि भावनांतही कायमची फूट पाडली, ज्याची किंमत आजही दोन्ही देशांतील सामान्य जनता आपल्या प्रगतीच्या रूपाने मोजत आहे. भाग 19. शून्यातून विश्व निर्माण करणारी जिद्द. फाळणीने सर्व काही हिरावून घेतलेल्या निर्वासितांनी हार मानली नाही. या लोकांनी नवीन देशात अनोळखी वातावरणात शून्यातून सुरुवात केली. कष्टाच्या जोरावर त्यांनी व्यापार, उद्योग, कला आणि राजकारणात मोठे स्थान मिळवले. दिल्लीत रेल्वे स्टेशनवर चहा विकण्यापासून ते मोठे उद्योगपती बनण्यापर्यंतच्या अनेक यशोगाथा याच निर्वासित कुटुंबांच्या आहेत. त्यांची जिद्द आणि मेहनतीचा स्वभाव आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. फाळणीचे दुःख पचवून त्यांनी केवळ स्वतःला सावरले नाही, तर भारताच्या विकासातही मोलाचे योगदान दिले. ही माणसे म्हणजे संकटावर मात करणाऱ्या मानवी इच्छाशक्तीचे ज्वलंत उदाहरण आहेत. भाग 20. एक धडा. शांतता आणि बंधुभाव. फाळणीचा इतिहास आपल्याला एका गोष्टीची कायम आठवण करून देतो, की द्वेष आणि धार्मिक कट्टरता मानवाचा सर्वनाश करू शकते. 1947मध्ये जे घडले ते पुन्हा कधीही घडू नये, हीच त्या लाखो बलिदानांची अपेक्षा असेल. आज आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना त्या फाळणीच्या जखमांकडे द्वेष पसरवण्यासाठी नाही, तर शांततेचे महत्त्व समजून घेण्यासाठी पाहिले पाहिजे. माणुसकी हाच श्रेष्ठ धर्म आहे, हा धडा फाळणीच्या इतिहासाने आपल्याला रक्ताच्या अक्षरांनी शिकवला आहे. आपण एकत्र राहिलो तरच सुरक्षित आहोत, हाच संदेश आज समाज सुधारक चॅनलच्या माध्यमातून आपण लक्षात घेतला पाहिजे. फाळणी ही भारतीय उपखंडाच्या इतिहासातील सर्वात मोठी शोकांतिका होती. या आर्टिकलमधून आपण त्या वेदनादायी प्रवासाचे विदारक सत्य पाहिले. हे सत्य विसरणे शक्य नाही, पण त्यातून बोध घेऊन उद्याचा भारत अधिक सामंजस्यपूर्ण आणि एकसंध बनवणे हीच त्या पूर्वजांना खरी श्रद्धांजली ठरेल.